राजीनामा देत नव्हत्या, त्यांनी देऊ नये म्हणून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं कुठलंही अंतर्गत असा आमचा कोणताही वाद नव्हता. परंतु तुम्ही एक लक्षात घ्या की माननीय अजितदादा गेल्यानंतर, हे बंधुबाबा प्रकरण समोर आल्यानंतर नाहक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या कृत्याशी काही मात्र संबंध नसताना फक्त राज्य महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांचा असलेला, त्या बंधुबाबाशी असलेला हितसंबंध, त्यांचा जे काही फोटो आहेत, त्यांचे जे राज्य महिला आयोगाचे जे निर्णय आहेत आणि त्या अनुषंगाने त्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा म्हणून माननीय अजितदादांच्या पक्षावर कुठेतरी चिखलफेक होत होती, बदनामी होत होती. आम्ही ऑलरेडी आमचं दैवत, आमचे बाप माणूस माननीय अजितदादा अचानक गेल्यामुळे अत्यंत दुःखामध्ये होतो आणि हा प्रकार उघडीला आल्यानंतर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्य महिला आयोग पदाचा, त्याच्यानंतर राष्ट्रीय त्यांनी प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा देणं क्रमप्राप्त होतं, नैतिकता होती. परंतु तशी न करता सातत्याने त्यांनी की जे काही नेहमीप्रमाणे बोळवण करणे किंवा दिशाभूल करणे या गोष्टी होत्या. महाराष्ट्रातल्या अजितदादांच्या माता भगिनी भयभीत झाल्या होत्या, त्यांना असुरक्षित वाटत होतं. मग कुठेतरी जोपर्यंत त्यांचा सहभाग नाहीये आहे हे येत नाही, त्यांनी राजीनामा देणं क्रमप्राप्त होतं. काय राजीनामा देत नव्हत्या, काय असं कारण होतं? ती जी काही त्यांची मुजोरी होती, ती मुजोरी कायदेशीर पद्धतीने अत्यंत चुकीची होती. त्या गुन्ह्यामध्ये त्यांना, तुम्हाला आजही सांगते, त्यांना अटक होणार आहे. कारण का मी स्वतः वकील असल्यामुळे मला त्यातले जे काही कायदेशीर धागेदोरे आहेत त्या समोर स्पष्ट दिसतात. आणि मग त्यांच्यावर त्यांनी जे काही केले ते त्यांची कारवाई त्यांच्यावर होऊ द्या. त्यांच्यामुळे माननीय अजितदादांच्या पक्षाला तोशी सुद्धा लागायला नव्हती पाहिजे आणि ती लागू नये म्हणून माननीय सुनेत्रा वहिनींनी, जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे सगळ्या माता भगिनींनी तक्रार केली आणि त्या तक्रारीची शहानिशा करत, खात्री करत सुनेत्रा वहिनींनी त्यांचा राजीनामा घेतला. आणि मला अंतर्गत, मीही त्या पक्षामध्ये आहे, माझ्या पक्षाची बदनामी होऊ नये, माझ्या पक्षाचा त्याच्यात काडी मात्र संबंध नसताना रोज सातत्याने आम्हाला लोकांमधनं ऐकावं लागत होतं, हे फार दुःखदायक आणि हानिकारक होतं. ज्यांनी कृत्य केलं ती त्याची जबाबदारी आहे. राज्य महिला आयोगाच्या संविधान पदावर बसून त्यांनी त्या बंधुखारात अशी जे काही त्यांचे हितसंबंध होते, त्यांचा जो सहभाग होता, ही त्यांची वैयक्तिक बाब आहे. त्याचा परिणाम आमच्या पक्षावर, आमच्या महिलांवर का? आणि जर माननीय अजितदादा आज असते ना, ज्यावेळी बंधू प्रकरण झालं त्याच वेळी या गोष्टीचा त्यांनी तातडीने राजीनामा घेतला. परंतु आम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या दुःखातनं बाहेर पडतोय, नाही तुम्हाला शब्दात सांगू शकत. सुनित्रा वहिनींना म्हणजे आपण म्हणू का वेळ लागला? अहो, त्या सावरत इथपर्यंत येत आहेत, सक्षमतेपणे निर्णय घेत आहेत. आणि ज्या दादांनी महाराष्ट्रातल्या माता भगिनींसाठी काम केलं, कानाकोपऱ्यातल्या माता भगिनींसाठी खमके भाऊ म्हणून उभे राहिले, त्याच अजितदादांच्या माता भगिनी जर असुरक्षित राहत असतील आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायामुळे पक्षाची बदनामी होत असेल, कसं सहन करायचं? एरवी तुम्ही आक्रमक असं आज भावनिक होतून दिसत. काय दादांचा फोटो? आज 28 मार्च 9 वाजलेले आहेत. बरोबर 15 मिनिटापूर्वी असाच फोन आला होता की दादांचं हेलिकॉप्टर पडलं. अजूनही विश्वास होत नाही. पण या राजीनाम्यासाठी जरी कष्ट करावं लागले, जरी आम्हाला स्ट्रगल करावं लागलं, खूप काही सोसावं लागलं जरी असलं, तरी आज मी तुम्हाला सांगते की अजितदादांची माणसं, अजितदादांच्या कार्यकर्त्या भगिनी माननीय सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभे आहोत. अजितदादांचा पक्ष हा आधीही सक्षम आणि सुरक्षित होता आणि आता दादा नसताना सुद्धा वहिनींच्या पाठीशी, पार्थ दादाच्या पाठीशी अजितदादांची माणसं, अजितदादांचे कार्यकर्ते, माता भगिनी पाठीशी नाही. हो, हा काय फक्त मला पद मिळावं, कोणाला तरी बाहेर काढावं, काहीतरी कुरघुड्या करावा, हा नाहीये विषय. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवाराचा विषय आहे. जर तर काही सडके आंबे जाणीवपूर्वक पक्ष खराब करत असतील तर त्यांना बाहेर काढताना जर ठामपणे भूमिका घेतली तर त्याला काय काय सहन करावं लागतं ना, याची तुम्ही विचारही करू शकत नाही. वाईटपणा घ्यावं लागलं नाही, वाईटपणा घ्यावा लागला, त्यांची खरी परिस्थिती समोर आणावी लागली आणि त्याची किंमत सुद्धा चुकवावी लागलेली आहे. पण ती किंमत चुकवताना वाईट नाही वाटलं, कारण का आम्ही अजितदादांची माणसं आहोत. पद येतात जातात, आपण जिथे बसू तिथनं काम करू शकतो. अजितदादांचं एकच ध्येय आणि विचार होता, काम करा, लोकांमध्ये जा, लोकांना आश्वसित करा, पक्ष वाढणार आहे, संघटन करा. या सगळ्या गोष्टी आज अजितदादांच्या कार्यकर्त्यांना विश्वास पटला असेल की खरंच परमेश्वर आहे, चांगल्या कर्माची चांगली फळं मिळतात, याची
प्रचिती आली असेल. तुम्ही चाकणकर यांचे पोस्ट बघितली असेल राजीनाम्याची. त्यांनी सांगितलं की मी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केली दीर्घ आणि नंतर मी राजीनामा देते. मी हा राजीनामा दिलाय त्यांनी की घेतला गेला, नेमकं काय झालं पक्ष? एक लक्षात घ्या, हा राजीनामा राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष यांनी घेतलेला आहे. राजीनामा देत नव्हत्या, त्यांनी देऊ नये म्हणून त्या ज्यांना ब्लॅकमेल करत होत्या ती सगळी मंडळी प्रयत्न करत होती. पण अरे तुमच्या वैयक्तिक गोष्टीसाठी, तुमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी, तुमच्या वैयक्तिक मोहिनी वचनासाठी तुम्ही पक्ष का बदनाम करताय? ह्या पक्षासाठी अजितदादांच्या पार रक्ताचं पाणी केलेलं आहे त्यांनी. म्हणजे आज जर अजितदादा जिवंत असते तर यांना खरंच चापकाचे फटके दिले असते, कारण का दादा त्या याच्यावर चालू होते, ट्रॅक त्यांचा चालू होता. जिवंत असताना त्यांना त्या गोष्टी नाही करता आल्या. पण आज वर जरी स्वर्गात नसेल तरी त्यांनी हा योगायोग आहे. आज 28 मार्च आहे, त्या 2 महिन्यामध्ये भोंदूबाबा प्रकरण आलं, त्या प्रकरणामध्ये आज राजीनामा होतोय. राजीनामा होऊ नये म्हणून काय काय घडले तुम्ही बघितलेलं आहे. बरं कशासाठी घडायचंय? ठीक आहे, एखादा मंत्री चुकला, एखादा पदावरचा व्यक्ती चुकला, त्याची ती वैयक्तिक कृती पक्षाची कधीच नसते, पक्षाचा त्याच्याशी कधीच संबंध नसतो. परंतु आपल्या पक्षातली आहे म्हणून मी जर त्या भोंदूबाबाला समर्थन दिलं असतं तर अजितदादांच्या माता भगिनींचा माझ्यावर विश्वास राहिला असता का? नसता राहिला. आणि अशा राजकारणात काय आपल्याला कुठलं पद मिळेल म्हणून गप बसायचं किंवा चिरीमिरी घरातली नाही. हो, कार्यकर्त्यांनी नीतिमूल्य जपली पाहिजेत आणि अजितदादांचे कार्यकर्ते ही नीतिमूल्य निश्चितच जपतात, ही मला खात्री. तुम्ही या राजीनाम्याची मागणी करताना काही गंभीर आरोप केले होते. म्हणजे अगदी सहयोग सोसायटी असेल दादांची बारामतीतली, देवगिरी बंगला असेल मुंबईतला, तिथं जादू टोण्याचा काही उतारा टाकण्याचाही प्रकार झाले, गंभीर आरोप केले होते. याच्यावर तुम्ही आजही ठाम आहात? कारण तसे काही पुरावे अजून काही समोर येत? आजही ठाम आहे. लक्षात घ्या, अजितदादांच्या घराच्या बाहेर जे उतारे पडले त्याच्यानंतर तो विषय कधी निघाला? हा भोंदूबाबा पकडला गेल्यानंतर. हा पकडल्यानंतर त्यांचे संबंध असलेले ज्या चाकणकर बाई आहेत त्यांच्या मुळासमोर आल्या. आणि एक लक्षात घ्या, रुद्राक्ष घालणं, देवाचे दोरे बांधणं हे पाप नाहीये, परंतु भोंदू बाबाच्या नादी लागून आपण ज्या पदावर बसलेत त्याची नैतिक मूल्य, कर्तव्य विसरणं हे पाप आहे. आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणं. तुम्ही मेडिटेशन, ध्यान धारणा या गोष्टी केल्या असत्या किंवा महिलांना सक्षमतेसाठी केल्या असतात. फक्त भोंदूबाबा कारण आहे का त्यांच्या राजीनाम्याचं? तर नाही. वैष्णवी हगवणेमध्ये त्यांनी पीडिताचं चारित्र्य हनन केलं, संपदा मुंडेच्या प्रकरणात चारित्र्य हनन केलं, भिसेच्या प्रकरणात चारित्र्य हनन, आणि त्यांच्या कार्यक्षेत्रात नसलेले निर्णय सुद्धा त्या तिथं स्वतः उपस्थित राहून करत होत्या. तुम्ही जर सगळे असे प्रसंग बघितले तर त्यातल्या मधली कडी तुम्हाला दिसेल. काल आम्ही नाशिकच्या कर्णिक साहेबांना भेटलो, त्यांनी या अशोक खरातवर गुन्हा दाखल केला आणि तातडीने तो SIT कडे वर्ग झाला. आम्ही SITच्या पण तेजस्विनी सातपुते यांना भेटलो आणि हे करत असताना इतका दबाव, एवढा त्रास, म्हणजे तुम्हाला सांगते की मला स्वतःला होता, पण माझं स्वतःच झाशीची राणी प्रतिष्ठान आहे आणि त्या अजितदादांच्या बहिणींना, मातांना न्याय देण्यासाठी मी काल झाशीची राणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून भेटले. कायदेशीर निवेदन दिलेलं आहे. मागणी ठाम आहे. सहआरोपी आणि अटके 100% त्यांनी जे केलेलं आहे. राज्य महिलाच्या आयोगाच्या माजी अध्यक्ष चाकणकर आणि ज्या प्रदेश अध्यक्ष म्हणून राहिलेले आहेत त्यांच्या कृतीशी राष्ट्रवादी काँग्रेस पुरावे काय? तोच प्रश्न. त्या उद्या तुम्हाला कायदेशीर नोटीस पाठवू शकतात डिफॉर्मेशनची, किंवा आमची माहिती आहे की त्यांनी ती तयारी केलेली आहे. मग त्याला कारण पुरावे अजून समोर काहीच येत नाही, असं एक आरोप. पुरावे तुमच्या माझ्या समोर द्यायचेत का कोर्टासमोर द्यायचेत? त्या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत. माझं कालचं निवेदन जर तुम्ही बघितलं तर ते कायदेशीर निवेदन मी लेखी ऑन रेकॉर्ड दिलेलं आहे. त्या संशय त्यांच्याकडनं तपास होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्यांनी काय नोटीस पाठवायची ते त्यांना अधिकार आहे, पण ती नोटीस कितपत खरी आहे नाही आहे त्या नोटिसेला आम्हाला उत्तर देताना आमच्याकडचे जे पुरावे आहेत ते आम्ही कोर्टात सादर करतो. पण हे कुणासमोर होणार? मेहरबान कोर्टासमोर होणार. काहीतरी पुरावे असतील ना? सगळे पुरावेत ना. काय मग ते कोर्टासमोर दाखवणार ना. काही नैतिक जबाबदाऱ्या असतात की नाही. मीडिया समोर ट्रायल चालून काय मिळणार आहे आम्हाला? त्या वेळेत का प्रत्यारोप तर मीडिया समोर झाले, आरोप प्रत्यारोप मीडिया समोर झाले. कारण का जे घडलं तुम्हीच मीडियाने हा भोंदूबाबाचा प्रकार महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आणला. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला, भगिनींना सांगण्यात तुमच्या माध्यमातून सांगते, भोंदूबाबाला बळी पडू नका. कोणी जर तुम्हाला सांगत असेल, करत असेल, अत्याचार करत असेल तर तातडीने पोलिसांमध्ये तक्रार करा. आता सध्या 10 गुन्हे दाखल झालेत भोंदूबाबावर. येणाऱ्या काळात किती होतात ते बघा. असं आहे, चाकणकरांवर तुम्ही थेट जादू टोण्याचे किंवा सेक्स रॅकेट चालवण्याचे गंभीर आरोप, त्याचे काय पुरावे आहेत? हा जो काही तपास चालू आहे त्याच्यामध्ये त्याची सगळे धागेदोरे मिळालेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये त्या सहआरोपी सुद्धा होतील आणि हे सगळं कोर्टासमोर येणार. अशी आब्रू नुकसानीची जी काही तुम्ही म्हणताय
नोटीस पाठवणं आणि करणं, त्याला तसा बेस लागतो, तशी कृती लागतो. तुम्ही आरोपी आहात, तुम्ही त्या गुन्ह्यात आरोपी आहात आणि तुम्ही धमकी देताय, कायद्याला अभिप्रेत नाहीये. तुम्ही काही कराल उद्या, हाच मी काही करू शकते हेच त्यांना नडलेलं आहे. मी काही करू शकते म्हणजे कायद्यामध्ये सुद्धा मी बदल करू शकते. मी जे बोलल ते सगळे बंधुबाबापासून ते बंधुबाबांकडे नेलेल्या लोकांपर्यंत ती लोक मला मदत करतील. मग ती खोटी नाटी सगळी लोक आणायची, केवढा प्रभाव आहे सांगायचं. आणि अशा नोटीस आली उद्या तुम्हाला, तुम्ही उत्तर देणार? नोटीस आल्यावर मला काय उत्तर द्यायला मी तशीही कटिबद्ध आहे. मी महाराष्ट्रातल्या लोकांच्या नोटिसेची उत्तर देते, स्वतः वकील आहे म्हणल्यानंतर. पण नोटिसीला घाबरत? त्यांना नोटिसेचा अधिकार नाही बाबाजी. त्यांना त्या आरोप तुम्ही पुरावे दाखवा ना, नुसते आरोप काय? या ना मग कोर्टाकडे या, हिम्मत आहे ना कोर्टाकडे या. पुरावे नष्ट करणे, दबाव आणणे जुनी पद्धत आहे त्यांची. कोर्टाकडे या. त्या कार्यक्षेत्रात ज्यांच्याकडे अधिकार आहे त्यांच्याकडे तुम्ही या. त्यांनी आलंच पाहिजे. आणि जे सेक्स रॅकेट तुम्ही म्हणताय ना, रोज एका महिलेचा व्हिडिओ आहे. त्या बाबाला तुम्ही गुरुमाऊली म्हणताय, त्या बाबाशी माझा संबंध नाही म्हणताय. पाय धुताय, छत्री आहे, ट्रस्ट व्हिडिओ जुने आहेत असं त्यांचं. अहो मग तुम्ही दबाव का आणला शिर्डीच्या आणि आर्वीतल्या पोलीस स्टेशनवर? जर आता आपण असं समजू त्यांना माहित नव्हतं की खरात बाबा एवढा नीच आहे, समजू आपण, असू शकतं. पण ते कळल्यानंतर त्याच्यावर कारवाई करा हे का नाही सांगितलं? हा का नाही त्यांनी तुमच्याकडे असलेला काय अधिकार वापरला? का तुम्ही त्याला लपवलं? कारण का तुम्हाला माहिती होतं. बरं एकदा केलाय का प्रकार? सातत्याने केलेला आहे. बरं तुम्ही नॉर्मल कोण महिला असता तर आतापर्यंत तुम्ही गजाड असता, पण तुम्ही संविधानिक पदावर होता, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षावर होता, म्हणून तुमच्यापर्यंत चौकशी येत नव्हती. ज्याप्रमाणे काल नाशिकच्या सीपींनी सांगितलं, फक्त 3 जणांना माहिती होती. ज्या दिवशी त्या खरातला अटक केली त्या दिवशी महिला आयोगाची सुनावणी लावली होती. कुणी दिला होता अधिकार? 17 तारखेला श्रीराम. कुणी दिला होता? त्याला वाचवण्यासाठी लावला होता. मग आता मला तुम्ही डोळे झाकून असं म्हणू शकता नाही बाईले सोजवळे हो, बाईले सोजवळ असं कसं काय म्हणजे काहीतरी आपण बोलतो त्याला कायद्याचा थारा, स्वतःची नीतिमूल्य मनात न हे. आयोगाच्या संविधानिक पदावर बसून त्यांनी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला, हा तुमचा आरोप? 100%. आणि ज्या महिला येत होत्या, तुमच्या माहितीसाठी सांग, अनेक महिलांचे पीडितांचे फोन आहेत, पण त्यांचे संसार उद्ध्वस्त होऊ नये, कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये याच्यासाठी त्यांचं नाव नाही सांगू शकत आणि त्यांच्यावर आम्ही फोर्स पण आणू शकत नाही. कारण का हा भेदारलाय हा महाराष्ट्रातल्या माता भगिनी. याच्यामध्ये आयोगाकडे ज्या तक्रारी यायच्या ना, त्या समुपदेशांच्या नावावर त्या बंधुबाबाकडे पाठवल्या जायच्या. पत्रिकेतले तुमचे ग्रह जरा बघा, ते तुम्हाला. बरं मी म्हणते एखादा सक्षम चांगला पत्रिका अभ्यासवाला पाठवला असं तर म्हणून तर मी सांगितलं मला काय आयोग थ्रू बाबाकडे गेला. हो येतील येणाऱ्या काळामध्ये ते. पण आता तुमच्या माध्यमातून मी सगळ्या महिलांना सांगते की तुम्ही न घाबरता SITच्या तेजस्विनी सातपुते यांचे नंबर त्यांनी जाहीर केलेले आहेत, तिथे तुमची तक्रार देऊ शकता न घाबरता. आता हे झालं खरत बाबाचं आणि चाकणकरांचं. आता त्यांनी राजीनामा दिले आयोगाचा आणि प्रदेशाध्यक्ष पदाचे. आता पद रिकाम आहे. तुम्ही सातत्याने ऑब्व्हियसली त्यांच्या विरोधात आवाज उठवत होता, त्यांच्यामुळे तुमचं नुकसान झालं, पक्षातल्या करिअर मधलं तुमचे पद गेली, अगदी प्रवक्ते पद सुद्धा काढून घेतलं गेलं. आता एका अर्थाने म्हणजे सुरुवातीला असं बोललं गेलं की सुनेत्रा पवारचा पक्ष भलतीच लोक चालवतात, पण कालच्या निर्णयामुळे त्यांनी दाखवून दिले पक्ष कोण चालवतात. आता तरी तुमचा ठाम विश्वास आहे आणि आगामी काळात काही जबाबदारी मिळेल? माझा ठाम विश्वास अजितदादांवरही होता, अजितदादानंतर आमच्या सुनेत्रा वहिनींवरही होता. परंतु ज्या दुःखातनं आमची सगळी पुढे आम्ही चालत होतो ते अत्यंत वेदनादायक होतं. त्याच्यामुळे लक्षात घ्या की आता यांचा जो बंधुबाबा प्रकरण आलं त्याच्यामध्ये यांचा राजीनामा झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक महिला आहेत आणि महिला राजकारणामध्ये पदासाठीच कामाला येतात. वेगवेगळ्या महिलांकडे वेगवेगळं कर्तृत्व असतं. त्या सगळ्या एकत्रित होऊन आज राज्य महिला आयोग पद रिक्त आहे, महिला प्रदेशाध्यक्ष रिक्त आहे. त्यामुळे मला खात्री आहे की सुनेत्रा वहिनी अजितदादांप्रमाणेच सक्षम काम करणाऱ्या, सगळ्यांना एकत्रित घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला निश्चित ती संधी देतील. तुम्हाला काही जबाबदारी मिळेल? येणार ना. अजितदादांची माणसं होत आम्ही, अजितदादांची कार्यकर्ती बहीण आहे. राजकारणात कशासाठी आम्ही काम करतोय? दोन्हीपैकी कुठलं पद? जे सुनेत्रा वहिनी देतील त्या पदाची जी जबाबदारी देतील ती निश्चितपणे अजितदादांना स्मरून सांगते की ज्या पद्धतीने पहिल्यापासून करत आले, एकनिष्ठेने पक्षाची तत्व मूल्य
समजून हे बघा आता तरी पक्षातला गेला शिकवा संपला तुमच्यामध्ये. नाही माझा पक्षामध्ये गेला शिकवा नव्हताच हो. सातत्याने तुमच्यावर आवाज उठवला. चाकणकरवर होता. आता जे चुकतंय त्याला चुकीला जर चूक म्हणलं म्हणून मी आगाव असेल तर हो मी आगाव आहे. पण माझ्या पक्षातल्या इतर महिलांशी तुम्ही जाऊन विचारा. आम्ही सगळ्या एकत्रित काम करतो. अजितदादांच्या कार्यकर्त्या म्हणून काम करतो. प्रत्येकीला संधी मिळाली पाहिजे. प्रत्येकीला तेवढा पक्षातनं पाठिंबा मिळाला पाहिजे. जो कार्यकर्ता नीती मूल्य पक्षासाठी झटतो त्याला निश्चितच पक्षाची साथ मिळाली पाहिजे. त्यांना पदं मिळाली पाहिजेत. आणि हेच माझं पहिल्यापासून होतं. चाकणकरांवर मी जेव्हा राष्ट्रवादीमध्ये आलं तेव्हा मी काय म्हणलं संविधानिक पदावर आहेत त्या. एक पद एक काय चुकीचं होतं माझं. पण त्यांना भलताच माझा राग आला. माझ्या खिलाफ कोण बोलतंय इथं कुणी नाही. सगळे संपवले होते त्यांनी. आणि संपवले होते नेत्यांच्या साथीने. मग त्या काय करायच्या नेत्यांकडे जाऊन ह्या सगळ्या कुरगुडी करून चाकणकरांचं काम काय मला सांगा. त्यांचं आधीचं काम तर सोडा शून्य आहे. राज्य महिला आयोगावरची त्यांची कारकिर्दी सांगा. त्यांनी त्या दिवशी सांगितलं असं त्यांचं. पण आता मुद्दा असा आहे तुमची जी मागणी होती ती मागणी मान्य झालेली. पण भविष्यात पद देताना ऑब्व्हियसली 19-20 होणार. तुमची अपेक्षा आहे पुन्हा नाही झाले तर पुन्हा रुपाली ठुमरे नाराज तर होणार नाही पक्षावर. एक लक्षात घ्या. मी पुन्हा सांगते की चाकणकरांचा पहिला एक संविधानिक एक पद एक व्यक्ती हा होता. बोंधू बाबा प्रकरण काय मी नाही केलं. त्याच्यामुळे ते समोर आल्यानंतर त्यांच्या कर्माने त्या गेल्या. आता त्या गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये निश्चित काम करणाऱ्या कार्यकर्तीला पदाधिकाऱ्याला न्याय मिळणार. आणि माननीय सुनेत्रा वहिनी यांच्यावर सगळ्यांचा विश्वास आहे. त्या न्याय करणार. फक्त रुपाली पाटीलचा नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या प्रत्येक जी काम करणारी कार्यकर्ती भगिनी आहे तिचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनी खासदार पार्थ दादा पवार हे करणार. ही खात्री माझ्यासह सर्वांना आहे. आता शेवटचा प्रश्न. आता ही जी घटना घडली राजीनामा घेतला गेला या निमित्ताने मध्यंतरी जे बोललं गेलं की पक्ष भलतीच मंडळी चालत. पण आता कालच्या घटनेनंतर पक्षाच्या सुप्रीमो या सुनेत्रा पवारच आहेत याच्यावर शिक्कामोर्तब 100%. जे काय मेसेज गेला जो काही वहिनी बाबा महिला आहे दुःख झाले बोलणार नाही या लोकांनी त्यांना फार अडचणीत आणलेले त्यांचं चालून देत नाही अशा अनेक गोष्टी होत्या. पण माननीय सुनेत्रा वहिनींनी दाखवून दिलं त्याही स्वर्गीय अजितदादांच्या पत्नी आहेत. आणि अजितदादांच्या विचाराचा वसा काम ते त्यांनी सिद्ध केलं.